धन्य तोचे ग्राम जेथे हरीचे दास, धन्य तोचे वंश भक्तिभाग्य ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी, धन्य नर नारी चतुर्भुज नाही पापारी घ काळाचे खंडन, हरिनाम कीर्तन घरोघरी तुका म्हणे ती तारिले सकळा, आपल्या कोटी कुळा सहित पै ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी, धन्य नर नारी चतुर्भुज महायोगपीठे तडे भीमरथ्या भरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरु प्रथम नमन पांडुरंगाकरु प्रथम नमन पांडुरंगाकरु प्रथम नमन ओ पांडुरंगाकरु प्रथम नमन पांडुरंगाकरु प्रथम नमन पांडुरंगाकरु प्रथम नमन पांडुरंगाकरु प्रथम नमन दुसरे चरण संताचे, दुसरे चरणा संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो दुसरे चरण संताकिया, दुसरे चरण संताकिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबा आदी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दया, करुणा करा दया, करुणा करा दयाळा तुमचा लादलो ओ पावन झालो चराचर करुणा करा दयाला, करुणा करा दयाला, तुमचा नूर लादलो, लादलो, तुमचा नूर लादलो. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेल्या अभंग जगदवंद्य जगदमान्य जगद्गुरु श्री संत तुकोबरा यांचा 4 चरणार्चा सर्वांच्या पाठातील असा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. सेवेचं तात्पर्य आपल्याला सर्वांना माहीत आहे. अखंड हरिनाम सप्ताह सालाबाद प्रमाणे चालत आलेली 3 तपश्चर्या पूर्ण केलेली कीर्तन अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आपल्या गावातील आपल्या परंपरेतील 3 तपश्चर्या उलटून गेलेल्या परंपरेतलं दुसऱ्या दिवसाची कीर्तन पुष्पाची सेवा माझ्याकडे सेवेकही करावे सांगितले काम ते होतो पण कामा नाही या न्यायानं माझ्याकडे आलेली आहे. गुरुवर्यांच्या मुखातून मला जेवढं देण्यात आलं तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. हाताने टाळी मुखाने नामाचं स्मरण करणं हे तुमचं काम आहे आणि मला जे माझ्या गुरुवर्यांनी दिलं ते पोहोचवणं माझं काम आहे. ते माझं काम मी चोख बजावेल परंतु तुमचं काम तुम्ही चोख बजावायचे आणि ही सेवा आपल्याला समर्पित करायची. विठ्ठल
असा की योगानंतर एक 5 वर्षापासून माझं स्वामींचं तुमच्या गावातील जनार्दन स्वामी काळे यांचा माझा मित्रत्वाचं नातं आहे. सहज बोलता बोलता विषय झाला. मला सरस्वती मातेच्या दर्शनाकरता यायचं होतं. म्हणले तुम्ही आमच्या गावी चाललात तर एक काम करा, जाता सेवा करून जा, म्हणजे तुमचा द्विगुणित आनंद. म्हणलं ठीक आहे. योगानं ही सेवा आली. तुमच्या संत महात्म्यांच्या कृपा करून ही सेवा करण्याचा योग आला. इथे येण्याचा योग आमचे जनार्दन भाऊंचे वडील त्यांनी आग्रह केला की या सेवा करून जा. आणि दिलीप तिडके त्यांनी मला फोन केला की म्हणे कार्यक्रमाची तारीख घेतली. दिलीप तिडके कोण आहेत? रामकृष्णारी. तुमच्यामुळे इथे या गावामध्ये येण्याचा योग आला. खूप समाधान वाटलं. दूरवरचा प्रवास करून सीन वाटला नाही. खूप आनंदित वातावरण. दुपारी आल्याच्या नंतर ताईंची सेवा. महाराजांचं काय नाव? अमोल महाराज खूप छान वाजवतात आणि त्यांनी सुरुवातीला माझं मन जिंकलं. आता पाहू आपल्याला मैदान जिंकायचंय. विठाल आणि सर्वात धन्यवाद द्यायचे ते साऊंड सिस्टमवाल्याला. आवाज छान आहे. आता याच्यामध्ये काही बदल करू नका. रामकृष्ण हरी. धन्य तोचे ग्राम जेथे हरीचे दास, धन्य तोचे वंश भक्तिभाग्य, ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी, धन्य नर नारी चतुर्भुज. नाही पापारीघ काळाचे खंडन, हरिनाम कीर्तन घरोघरी. तुका म्हणे तिही तारिले सकळा, आपुल्या कोटी कुळा सहित पै. ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी, धन्य नर नारी चतुर्भुज. या अभंगामध्ये तुकोबर आहे. जीवनाची दशा दिशा साधना आणि कर्म उपासना कर्मस्थान या सर्व गोष्टी एका अभंगामध्ये एकत्रित या अभंगात केलेल्या आहेत. विठ्ठल तुम्ही म्हणाल कर्म स्थान कर्म उपासना या सर्व गोष्टी एकत्रित कशा? आता त्याची उकल मी पुढे जात सांगणार आहे. आणि या साधना कर्म याचं स्थान या सर्व गोष्टी सांगितल्या. प्रथम चरणात सांगितल्या आणि द्वितीय चरणात सांगितलं. कुठं असणार आहे घर? 4 प्रकारची घर आहेत. दगडा मातीचं घर, देह घर, बुद्धी एक प्रकारचं घर ते ज्ञानाचं. मी त्याची उकल सांगणार आहे पुढे जाऊन. आणि जे ब्रह्मात्म्य ऐक्याच्या ब्रह्मतत्वाच्या निर्मितीतून बनलेलं जे शेवटचं घर आहे ते घर काय सर्वांचं?
वेगळं आहे, ते सुद्धा घर या अभंगामध्ये चिंतनात सांगितलेले आहे. आणि ते घर कुणाला प्राप्त होतं असं सांगितलं अभंगाचं तिसरं चरण. नाही पापा रीघ, जे काळाचं खंडन करू शकतात, जे काळाचं खंडन करू शकतात आणि ज्यांच्या मुखामध्ये सतत नामचिंतन चालतं, अशांना ते घर प्राप्त होतं. कोणतं? निजानंदाचं घर. म्हणजे जे बांधायचंय ते घर कुठं बांधायचंय? परे होणे परते घर, 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 परे होणे परते घर. तेथे राहू निरंतर, राहू निरंतर, तेथे राहू निरंतर, परे होणे परते घर, परे होणे परते घर, तेथे राहू निरंतर, तेथे राहू निरंतर, परे होणे परते घर, परे होणे परते घर. वाह 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 वाह, क्या बात है. परे होणी परते घर. पोषक प्रमाण दिलं बाबा, धन्यवाद तुमचे. असे गायक आणि असे वादक असल्यावर सकाळपर्यंत सेवा करायला काही हरकत नाही. महाराज, परेहून परते घर म्हणजे देहा 4 प्रकारचे आहेत, मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. आणि हे जे परेहून परतं घर बांधायचंय ना, ते घर बांधल्याच्या नंतर त्या घरात प्रवेश करण्यासाठी जो देह लागतो, तो देह सुद्धा तुका म्हणे तीही तारिले सकळा, आपल्या कोटी कुळा सहित पै, कोटी कुळांचा उद्धार करून सुद्धा या देहानं, याची देही याची डोळा, त्या घरामध्ये आपल्याला जाता येतं. परंतु ते तिकडं जाण्यासाठी जी साधना करावी लागते, ती साधना या गादीवर सांगावी लागते. विठ्ठल मला हेच म्हणायचंय, जर तुकोबारायांच्या वचनाला अनुसरून आपण जर कार्य करत असू, तुकोबारायांच्या वचनाला अनुसरून जर आपण कार्य करत असू, तर निश्चितच येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही निळोबाराय म्हणतायत. का? आधी करून संत महात्म्यांची जी परंपरा आली, त्याच्यामध्ये एक ज्ञान परंपरा आणि एक मल परंपरा, 2 परंपरा आहेत. मी मूळ विषयाकडे परत येणार आहे. आपण थोडंसं बाजूला चाललोय. बाजूला म्हणजे ज्ञानाच्या बाजूला नाही, फक्त अभंगाचा मतितार्थ सोडून जी ज्ञान परंपरा आहे आणि मल परंपरा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्ञान परंपरा व्यासादिकांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतो. मग भाष्यकार कोण? ज्ञानाचा कुरुठा पुसलाय कोणाला? व्यासादिकांना. ही व्यासगादी आहे, ही अधिकार संपन्नतेची गादी आहे. मग ही गादी काय सांगते? ही गादी काय सांगते? मग या गादीवरून जे देतोय ते कशा पद्धतीने दिलं पाहिजे आणि कशा पद्धतीने द्यायचंय हे देत असताना सतत विवेक बुद्धी वैराग्य समाधी षटक या सर्व गोष्टींचा विचार करून, विवेक वैराग्य समाधी षटक या गोष्टींचा विचार करून, ज्ञान प्रवृत्ती जागी करून, ज्ञान प्रवृत्ती जागी करून, ज्ञानाचा कुरुटा घेत घेत ज्ञानाचं संगोपन आणि सांत्वन आणि विवेचन ह्या 3 गोष्टी गरजेच्या आहेत, त्या वक्त्यानं केल्या पाहिजेत. आणि ते जर नाही केलं तर भगवान परमात्म्या समोर ते गुन्हे अक्षम्य आहेत. विठ्ठल ज्ञान मार्गाचा कुरुठा घेतो, आपल्याला बाजूला जायचं नाही.
ज्ञान मार्गाचा कोरटा घेत असताना व्यासादिकांना शंकराचार्यांनी विचारलं, शंकराचार्य किमश्चर्य, आश्चर्य कोणत्या प्रकारचं आहे? ब्रह्मचैतन्य, ब्रह्म सत्य, जगत मिथ्या हे आश्चर्य, की जगत सत्य ब्रह्म मिथ्य हे आश्चर्य? किमश्चर्य, आश्चर्य कोणतं आहे? जे सत्य नाही ते आश्चर्य, जे सत्य आहे ते सत्य, ते चिरकाळ टिकणारं सत्य आहे. मग काय सत्य आहे? जगत सत्य आहे का? नाही. ब्रह्म सत्य, जगत मिथ्या आहे, हे ब्रह्मवाक्य आहे. मग त्या ब्रह्मवाक्याचा उद्बोध घेण्यासाठी पद्मपादाचार्य, गौडपादाचार्य वगैरे ही जी परंपरा निवृत्तीनाथदादांपर्यंत चालत आली. निवृत्तीदादांनी ज्ञानोबारायांना दिलं, ज्ञानोबारायांनी नामदेवरायांना दिलं, नामदेवरायांनी पुढे नाथ महाराजांना दिलं, नाथ महाराजांनी पुढे हे तुकोबाराय वगैरे सर्व संत महात्मे, निळोबाराय मार्ग दावून गेले आधी, पाठीमागं बोट करतायत, निळोबाराय म्हणतायत मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संतते येणे पंथे चालू जाता, न पडे गुंथा कोटे काही नवे यांचा मार्ग सोडून द्या. जर मल परंपरेचा विचार करू गेलो तर मल परंपरेनुसार हा विचार झाला, परंतु ज्ञान परंपरेचा जर विचार करू गेलो, एक अक्षर ब्रह्माचा विचार करू गेलो तर मत्स्याच्या मुखामध्ये, मत्स्याच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथांनी सती मातेला महादेवांनी जे ज्ञान सांगितलं ते ज्ञान माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथांनी श्रवण केलं. मच्छिंद्रनाथ म्हणजे बडे बाबांनी जे ज्ञान श्रवण केलं ते ज्ञान एक गुरु एक शिष्य या परंपरेनं कुठपर्यंत आलं? निवृत्तीनाथ दादांपर्यंत आलं. मग चरपटीनाथ असतील, रेवणनाथ असतील, अडबंगीनाथ असतील, नागनाथ असतील, मग हे सर्व नाथ मंडळी यांनी कुठपर्यंत आलं? निवृत्तीनाथ दादांपर्यंत त्याचा शेवट झाला. आणि निवृत्तीनाथ दादांनी जे लोपलेलं हे एक गुरु एक शिष्य परंपरेचं जे ज्ञान आहे ते ज्ञान समाजाला पोषक नाहीये अशी अनुभूती ज्या वेळेस आली त्यावेळेस लोपले ज्ञान जगे हितनेन ती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. हे लोपलेलं ज्ञान जाग करण्यासाठी ज्या वेळेस ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघ जणांनी अवतार कार्य केलं आणि पार्वती मातेला सांगितलं आदिशक्ती चला तुम्ही आमच्या सोबत, आपल्याला सर्वांना अवतार घ्यायचेत आणि या भूतालावरती लोपलेलं ज्ञान जागा करायचंय. म्हणून या चारही भावंडांनी आळंदीच्या जन्मधारण केला. जन्मा येणे घडे वाचनेचा, जन्मा येणे घडे पातकांचे मूळ. पातकांचं मूळ कोणासाठी? संसारिकांसाठी, पण संतांसाठी नाही का? जसं अनिच्छा प्रारब्ध आहे, परेच्छा प्रारब्ध आहे आणि स्वइच्छा प्रारब्ध आहे. स्वइच्छा प्रारब्ध संत महात्म्यांना आहे, अनिच्छा प्रारब्ध आम्हाला आहे आणि परेच्छा प्रारब्ध भगवंताला आहे. परेच्छा प्रारब्ध म्हणजे संत महात्म्यांच्या इच्छेप्रमाणे जन्म धारण करावा लागतो. आणि याला रूपा बळे कळूनी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी. रूपाबळाला आणलं भगवान परमात्म्याला, रूपाबळाला आणलं, परंतु रूपाबळाला आणण्याच्या अगोदर जे अंश अवतारातलं कार्य आहे, भगवान परमात्म्याचे गर्गसंहितेमध्ये 6 प्रकारचे अवतार कार्य सांगितलेले आहेत. 6 प्रकारचे अवतार कार्य नाही, अवतार सांगितलेले आहेत. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णोत्तम 6 प्रकारचे अवतार आहेत. मग भगवान परमात्म्याच्या 6 प्रकारच्या अवतारापैकी ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय हे महात्मे कोणत्या अवताराच्या स्वरूपात बसतात हा प्रश्न निर्माण होतो. मग हा प्रश्न निर्माण होण्याच्या अगोदर आपली मनोवृत्ती त्यांच्याबद्दल काय म्हणते ही खूप महत्वाचं आहे. आपली मनोवृत्ती त्या संत महात्म्यांबद्दल, ज्यांनी जगाच्या कल्याणाचा मार्ग दिला अशा संत महात्म्यांबद्दल आपली मनोवृत्ती काय म्हणते हे खूप महत्वाचं आहे. मग ते खूप महत्वाचं आहे. ते कुठं निर्माण होऊ शकतं? ग्रामामध्ये. ती वृत्ती कुठं निर्माण होऊ शकते? ग्रामामध्ये. ग्राम किती प्रकारचे आहेत? किती प्रकारचे आहेत? 3 प्रकारचे आहेत. देहग्राम आहे, देह ग्राम आहे, गाव आहे. या देहामध्येच 2,72,000 नद्या आहेत. 2,72,000 नद्या आहेत. ज्याच्या डोक्यावरून जाईन त्याच्या जाऊ द्या, पण ज्याला घ्यायचंय त्यांनी घेऊ द्या. मला काही घेणं देणं नाही, कारण कसं आहे आम्ही लेकरं मोठ्याचे आहेत, वाक्य मोठे बोलणार महाराज.
कोणाला ज्याला नाही, कारण काय होतं माहिती का, समाजाला जो निरोप द्यायचा आहे ना तो अधोन्मुख न जावा, ऊर्ध्वमुख जावा. मान्य, चुकीचा संदेश गेला की तो चुकीचाच जाणार ना हो. परंतु जे जे आपणाशी ठावे, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे. शहाणे करुणी सोडावे जग सकळ. मान्य, सगळे शहाणे होणार नाहीत आणि सगळेच येडे होणार नाहीत. परंतु ज्यांच्या प्रबळ इच्छाशक्ती आहे, म्हणजे जिज्ञासू, मुमुक्षुत्व, अर्थ जिज्ञासा ज्यांच्याकडे आहे त्यांना मिळणं गरजेचं आहे. मग देणारे कोण आहेत? देणारे ते आहेत. आपण साळुंकी मंजुळ बोलत सेवानी बोलविता धनी वेगळाची. आपण कोण आहेत? कुणीच नाही. झाडाची आपण हालेजाची सत्ता कोण बोलवितो हरिवीण, किंवा देखवी ऐकवी एक नारायण. बघ, तयाचे भजन चुकू नका. मग देह दिलाय कशासाठी? देवाचं भजन करण्यासाठी. मग भजन किती प्रकारे करायचंय, कशा प्रकारे करायचंय आणि किती वाणीनं करायचंय, किती देहानं करायचंय, देहाचे प्रकार मी आणखी सांगितले नाहीये. देहाचे 4 प्रकार आहेत. ते आधी करून वेदाधिकांनी मान्य केलेले 4 प्रकार आहेत. मग चतुश्लोकी भागवतामध्ये त्याचं पंचम स्वरूप सुद्धा सांगितलेलं आहे. ते भागवतकार आता तुम्हाला या 5 दिवसामध्ये, पुढे आणखी 5 दिवस बाकी आहेत, त्याच्यामध्ये सांगतील. आनंद आहे. परंतु 4 देह आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. 4 प्रकारचे देह आहेत. त्या 4 प्रकारच्या देहाच्या पलीकडे एक देह आहे, तो त्याला अतिकाय असं म्हटलं जातं. तो भागवतामध्ये वर्णन आहे, परंतु त्याचं 4 वेदांनी मान्य केलेलं वर्णन नाहीये. 4 देह, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. इथपर्यंत ठीक आहे. आपण वेदांचं वाक्य ब्रह्मवाक्य समजू आणि त्या पद्धतीनं वक्तृत्व करू. 4 देह आहेत. त्या 4 देहाला 4 वाणी आहेत. परावाणी नाभी कमलस्थानी बसलेली आहे. पश्यंती वाणी हृदय कमलस्थानी बसलेली आहे. मध्यमवाणी कंठस्थानी बसलेली आहे आणि वैखरी जिभेवरती आहे. 4 वाणी आहेत. 4 दृष्टी आहेत. 4 दृष्टी आहेत. ज्ञानदृष्टी, भावदृष्टी हृदयाकार, चर्मदृष्टी आणि गुणदृष्टी जठराकार. विठ्ठल ज्ञानदृष्टी, गुणदृष्टी, भावदृष्टी ज्याच्या देहामध्ये आहे तो देह, तो गाव, धन्य तोची ग्राम. आता इथपर्यंत आलो आपण, धन्य तोची ग्राम. मग जो ग्राम, आता हा ग्राम तर पवित्र, हा देह पवित्र कशाने होतो? नामचिंतनाने होतो. काल प्रथम दिवशी भगवान परमात्म्याच्या नामाचं, रूपाचं, गुणांचं वर्णन करण्याचा दिवस, म्हणजे जी संप्रदायानं बंधनं घालून दिली त्यापैकी. परंतु आमच्या गुरुवर्यांच्या दृष्टिकोनातून, मी माझं नाही म्हणत, पण आमच्या गुरुवर्यांच्या दृष्टिकोनातून ते म्हणतायत बंधनं घालावेत कशासाठी? ज्या ज्या वेळेस देह अवस्था ज्या ज्या पद्धतीची त्या संत महात्म्यांची झाली. म्हणजे ऐका, वाक्य नीट ऐका, कारण जर थोडं वाक्य चुकीचं ऐकण्यात जरी आलं ना तरी त्याचा अर्थबोध निराळा होतो. ज्या ज्या वेळेस जी जी त्या देहाची, त्या वृत्तीची, त्या मनस्थितीची जी भावना तयार झाली, त्या भावनेवरती आधारित गाथा, त्या भावनेवरती आधारित ज्ञानेश्वरी, नुसता भाव नाही, त्यामध्ये विवेक, वैराग्य, क्षमाधी षटक यांनी सतसत विवेक बुद्धीनं केलेला विचार त्यामध्ये मांडण्यात आला वेळोवेळी. म्हणून तिथं वेळेचं बंधन, कालाचं बंधन, समय बंधन हे नसावं, हे आमच्या गुरुवर्यांचे बोल. रामकृष्ण हरी. विठ्ठल. कालमर्यादेचं उल्लंघन न व्हावं याच्यासाठी ते बंधन उपयुक्त आहे.
कालमर्यादेचं उल्लंघन न व्हावं याच्यासाठी ते बंधन उपयुक्त आहे का? जर संकोचित वृत्तीने एखादा ज्याला अज्ञान आहे परंतु ते अज्ञान झाकवायचंय, कुणी असो, न जाणो कुणीही असो, अज्ञान झाकवायचंय, मग त्या अज्ञान झाकवण्यासाठी जर वेगळे प्रयत्न असतील तर ते मग निश्चित चुकीचं आहे, ते निश्चित चुकीचं आहे आणि ते प्रकार नसावेत. जीवनामध्ये जीवन जगत असताना सत्य, साच आणि खरं नाम विठोबाचे बरे, पण नाम जतन करत असताना परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी चारी वाणीनं जतन केल्या गेलं पाहिजे. चार देहानं, स्थूल सूक्ष्म कारण या चारी देहानं जतन केलं पाहिजे. गुरुवर्य सांगायचे, स्पर्श होतोय का, जाणवतोय का, भगवान जाणवतोय आणि जाणवतोय का म्हणायचे. जर इकडं तिकडं दृष्टी गेली की खानदेशने कानाखाली वाजवायची. जर भगवान परमात्म्याचं स्वरूप सृष्टीत दिसत नाही तर दृष्टीत काय दिसणार. विठ्ठल जे पिंडी आहे ना ते ब्रह्मांडी दिसलं पाहिजे. जे ब्रह्मांडी आहे ते पिंडामने पाहण्याची ताकद पाहिजे. महाराज बोलत असताना मी विवेक, विचार, समाधी, षटक या तिन्ही गोष्टींचा विचार करून बोलतो. जर आपल्याला जे माहित आहे ते पुरेपूर जर माहित असेल तर समजापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करायचा. गुरुवार्यांनी एक गोष्ट आणखी सांगितली. जर परेच्या पलीकडे जायचंय, जर त्यांनी मगाशी सांगितलं परेच्या पलीकडे जायचंय तर मग आपली साधना जिवंत करायची. मला तुम्ही सुरेशजी तळवळकर गुरुजींचं नाव ऐकलंय की नाही माहित नाही. महाराज ऐकलंय? खूप खूप धन्यवाद तुम्हाला. खूप मोठ्या गुरुजींचे शिष्य आहात तुम्ही. महाराज त्यांचं एक वाक्य भीमसेन जोशी सभागृहामध्ये पुण्यामध्ये त्यांना सत्कार करण्यात आला, त्यांचा सन्मान करण्यात आला आणि ओम पूर्णवादी संगीत कला अकॅडमी पारनेर यांच्यातर्फे तो सन्मान देण्यात आला. त्यावेळेस तो सन्मान जागतिक लेवलचा होता, त्याची गिनीज बुकामध्ये नोंद आहे. आणि तो सन्मान घेत असताना गुरुजींचे वाक्य आहेत की प्रत्येक येणारा पुरस्कार हा आमच्यासाठी आमची साधक अवस्था जिवंत करणारा आहे. वाक्य छोटं आहे महाराज, वाक्य खूप छोटं आहे, परंतु या वाक्याचा इतका गहन अर्थ आहे की नाथ महाराजांनी जे भागवत लिहिलं, जे रामायण लिहिलं, ज्ञानोबारायांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, तुकोबारायांनी जो गाथा लिहिला आणि चार वेदांचा अर्थ जसा जगत सत्य, ब्रह्मसत्य आणि जगत मिथ्ये एवढा जेवढा तोला मोलाचा अर्थ गुरुजींच्या वाक्याचा आहे. बाबा आमची साधक अवस्था, प्रत्येक येणारा पुरस्कार आमच्यासाठी आमची साधक अवस्था जिवंत करतो. महाराज त्या व्यक्तीच्या घरी 2 रो हाऊस सन्मान चिन्हांनी भरलेले, जगभर 157 देशात फिरून कार्यक्रम करून येऊन परत तो माणूस सन्मान स्वीकारताना म्हणतोय की आमची साधक अवस्था जिवंत होते. कशाचं लक्षण आहे महाराज? साधक अवस्था जिवंत व्हावी, मला हे सांगायचं. आणि साधक अवस्था त्याची जिवंत होते ज्याला प्रबळ इच्छाशक्ती भगवंत भेटीची, ज्याला प्रबळ इच्छाशक्ती उद्धार पावेना,
काही मी उद्धार पावेना, ही मनोवृत्ती ज्याची जागी आहे, उद्धारून जाण्याची मनोवृत्ती ज्याची, त्याची अधिकार संपन्नता. तुकोबारा एका ठिकाणी म्हणतायत, आम्ही मार्ग दाखवतोय, परंतु मार्ग दाखवत असताना अधिकार तैसा दाविला मार्ग, चालत आहे मग कळू येते, मुंगीवरी भार गजाचे पालान, किंवा साहेब ओझे त्यास तैसे देऊ. म्हणजे ज्याला जसं ओझ सहन होणार आहे तसं ओझ देण्याचा प्रयत्न करू. पण ओझ देत असताना साधनच्या तुष्टायादी प्रवृत्ती, मन बुद्धीची ताणी अहंकार, या गोष्टी एकाग्र करून मनबुद्धीची एकाग्रता. 17 तत्वांचा देह, देह 17 तत्वांचा, पंचमहाभूत आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत. मग ते मन आणि बुद्धी असे ते 15 आणि हे 2 17 तत्वांचा देह बनला. मग 17 तत्वांच्या देहाला अंगुली निर्देश करत असताना मन बुद्धी एकाग्र ठेवावी लागेल की नाही. मग 15 तत्व बाजूला सोडायचे, मन बुद्धीची ताणी अहंकार हे एकाग्र करायचे. एकाग्र केल्याच्या नंतर जी नामसाधना करायची, ती नामसाधना 4ही देहानी करायची. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण 4ही देहानी करायची. 4 देहाच्या 4 वाणींना करायची. म्हणजे 16 आणि सच, त्याला 16 आणि ही बेरीज जमली पाहिजे महाराज. 16 आणि सच मानण्यासाठी त्याची त्रिवार तपश्चर्या घडली पाहिजे. आणि त्रिवार तपश्चर्या कधी घडते महाराज? आम्ही निजाच्या माहेरा जाऊन राहिलो ना, आम्ही निजाच्या माहेरा जाऊन राहिल्याच्या नंतर ती अवस्था होते. पण ती अवस्था तयार होण्यासाठी नामचिंतन गरजेचं. विठ्ठल पंढरपूरला वारीला निघालो. वारीला जायचंय, वारीला जायचंय, वारीला जायचंय. वारीला कशासाठी जायचं हो? माहेराला जायचंय. पण कशासाठी जायचंय? कशासाठी जायचंय नाही, या देहाला त्या देहाशी एकरूप करण्यासाठी जायचंय. आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा. भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा. भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा. आलो निजाचा माहेरा. माहेर इथून इथपर्यंत गेलं की सापडतं महाराज. म्हणण्याचा दृष्टिकोन. आता कसं आहे, ही भाषा सोपी नाहीये महाराज. मी बी सांगण्याचा अधिकार संपन्न नाहीये, सोपं नाहीये. ज्यावेळेस तुका म्हणे अंगी व्हावे तै आपण, तरीच महिमान येईल कळो. जर सांगण्याची पात्रता असेल तर सांगावं, सोडवण्याची पात्रता असेल तर सांगावं. परंतु जे ओझरतं आहे ते सांगून जाईल. माहिती आहे, परंतु थेरॉटिकल माहिती, प्रॅक्टिकल नाहीये. बापजन्मी करणं होणार नाही, सोपं नाहीये. योग साधना ही सोपी नाहीये. ज्ञानोबारायांनी करावी, तुकोबारायांनी करावी. हाट योग करावा, कर्मयोग करावा,
हे जे योगाचे प्रकार आहेत ना ते त्यांनी करावेत, आपण नाही. आणि जर करायचे जर असतील सर्व संघ परित्याग करून वनात निघावं लागतं. झडझडून वहिला निघ ये परमार्थाचे वाटे लाग. परमार्थाच्या वाटेवर निघणं एवढं सोपं आहे काय? सुळावरील पोळी आहे. विरळा तो बळी निवडे शूर. पण साधना करत असताना सुळावरच्या पोळीसारखं काम आहे. सुळावर पोळी ठेवल्यावर राहील काय? नाही राहणार. परंतु तसं काम आहे. जर साधना करायची तर साधनांची आटाआटी करावी लागते. साधन चतुष्टयादी प्रवृत्ती एकत्रित कराव्या लागतात. आणि मग काय करावं लागतं? योग साधना करत असताना सप्तचक्र आहेत शरीरामधले, सप्तचक्र जागे करावे लागतात. सप्तचक्र मूलाधार चक्र आहे. मूलाधार चक्राच्या नंतर स्वाधिष्ठान चक्र आहे, विशुद्ध चक्र आहे, अनाहत चक्र आहे, आज्ञा चक्र आहे. ह्या चक्रांना जाग करून ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी विराजमान व्हावं लागतं. आणि विराजमान व्हावा झाल्याच्या नंतर मग ब्रह्मानंदी टाळी लागते. आणि ती ब्रह्मानंदे लागलेली टाळी धन्य तोची ग्राम. ज्या व्यक्तिमत्वाची ब्रह्मानंदी टाळी लागेल, ज्या सत्पुरुषाची ब्रह्मानंदी टाळी लागेल, त्या सत्पुरुषाचा देह म्हणजे धन्य तोचे ग्राम. जेथे हरीचे दास 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 धन्य तोचे वंश. भक्ती भाग्य धन्य तोचे वंश. भक्ती भाग्य ब्रह्मज्ञान तेथे ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी. धन्य तोचे वंश. भक्ती भाग्य धन्य तोचे वंश. भक्ती भाग्य ब्रह्मज्ञान देते. असे घरोघरी घरोघरी ब्रह्मज्ञान देते. असे घरोघरी असे घरोघरी असे घरोघरी. धन्य तोचे ग्राम. जेथे हरीचे दास. 2,72,000 नाड्या विठ्ठल 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 म्हणायला लागतील ना. ह्या शरीरामधल्या नद्या आहेत. आणि या सृष्टी तलावरती 2,72,000च तशा 72,000 नद्या महत्वाच्या आहेत. तशा 72,000 नाड्या शरीरातल्या महत्वाच्या आहेत. आणि त्यापैकी इडा, पिंगला आणि सुषुम्ना जी डाव्या दिशेनं वरती वाहते का डाव्या दिशेनं खालती वाहते? हो, आहे का कोणी? विरळा तो बळी. डाव्या दिशेनं खाली वाहते आणि उजव्या दिशेनं वरती वाहते. ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ. कापीजे कळिकाळ तया भेने. ऊर्ध्वमुख भगवंताचं नामचिंतन आळवावं. श्वासाच्या गतीवरती आळवावं. थोरा मोठ्यांच्या मुखामधून ऐकलेले वाक्य आहेत. गुरुवर्य स्वामी रामदेवगिरीजी बाबा, सरलाबेट संस्थान. आम्ही त्या भीमराज महाराज वेताळे यांच्या मातोश्रीच्या पुण्यस्मरणानिमित्त कधी जाण्याचा योग आला आणि बाबांच्या समोर बसून सेवा ऐकण्याचा योग आला. बाबांनी सांगावं, अरे परेच्या पलीकडे जायचंय ना, मग परेच्या पलीकडे जायचंय. श्वासावरती नियंत्रण मिळव. श्वास किती प्रकारचे? प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान, पंचप्राण. मग त्या पंचप्राणांपैकी महत्वाचे कोणते? प्राण आणि अपान. ज्याला अहम कोहम हे जमलं. अहम म्हणजे काय आणि कोहम म्हणजे काय? आईच्या उदरातून बाहेर निघताना आपण म्हणतो कोहम, परंतु आईच्या उदरात असताना म्हणतो सोहम. आठवीन पा
हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस रात्रंदिवस पांडुरंगा रात्र आणि दिवस पांडुरंगा आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा पांडुरंगा रात्र आणि दिवस पांडुरंगा 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 आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा रात्र आणि दिवस घडोघडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश जन्म आणि मृत्यू याच्यामधल्या अंतराला रात्र आणि यामधील अंतरालाच दिवस म्हटलेले साधू संतांनी अर्धक्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत पापा या न्यायानं मी ज्यावेळेस त्यांच्या प्रवचनाला बसलो आणि त्यांच्या प्रवचनाला मध्ये बसल्याच्या नंतर काही गोष्टी निष्पन्न झाल्या आणि काही गोष्टी कळाल्या काही गोष्टी शिकलो त्या कोणत्या प्राण आणि आपणाचं जे नाभिकमलाच्या ठिकाणी होणारं घर्षण आहे प्राण आणि आपण याचं नाभिकमलाच्या ठिकाणी होणारं घर्षण त्याला मैथून असं म्हटलेलं आहे विठ्ठल आला आला वेळाला वेळाला आपण सर्वसामान्य साधक मंडळी आपण साधक मंडळी म्हणून आपल्याला आपण आपलं काहीतरी पुण्य आहे म्हणून आपण या ठिकाणी मंडपामध्ये आलोय म्हणून आपण साधकच आहोत न जाणू साधना वेगवेगळ्या प्रकारची असेल कमी असेल कोणाची जास्त असेल परंतु साधक आहोत म्हणून या ठिकाणी आहेत मग साधना करत असताना प्राण आणि आपणांचं ज्यावेळेस घर्षण होतं त्याला मैथून असं म्हटलेलं आहे आपण सर्वसाधारण साधक मंडळी सहज विचारानं संसार रूपी रहाट गाडग्यामध्ये अडकलेले असल्यामुळं आपल्याला संसार दिसतो फक्त नवरा आणि बायकोचा संसार तो नाही श्वासाच्या गतीवरती ज्यांनी नियंत्रण केलं तो एक संसारच आहे जन्म मरणाच्या रहाट गाडग्यातून जो सुटला तो एक संसारच आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम यह संसारे खलु दुस्तारे बिनु पैसारे म्हणजे पुन्हा किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित अनेकांना प्रमाण पाठ आहेत आपल्याला विषांतर होईल वेळ कमी आहे 9:30 गळ्यात विना पडला मी 11:30 वाजविणार बरं क्षमा मागून बोलतो बोलायला विचार खूप आहेत 11:30 नाही वाजविणार तुम्हाला 7 दिवस तक धरायची ना जर यदा कदाचित आपल्या जीवनामधील साधना आपण करत असताना कुठेतरी उणीव जाणवली तर कैमी उद्धार पावेन कुणाला तरी शरण जावं विचारावं विचारल्यामध्ये कमतरता नाहीये महाराज परंतु चूक न कबूल करण्यामध्ये निश्चित कमतरता आहे का अर्ध ज्ञान होतं आणि अर्ध ज्ञानामुळं अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये अडकून पडावं लागलं उदाहरण लक्षात घ्या अर्धवट ज्ञान हे घातक असतं चक्रव्यूहामध्ये ज्यावेळेस अभिमन्यूला चक्रव्यूह भेदन करण्यासाठी जायचंय परंतु चक्रव्यूहात भेदन करण्याची क्षमता आहे परंतु त्या चक्रव्यूहाला पुनर्भेदन करून बाहेर येण्याची पात्रता अभिमन्यूमध्ये नव्हती म्हणून त्याला चक्रव्यूहामध्ये मरण पावावं लागलं नवे नवे आणि तो मरण पावलाच विठ्ठल तसं कमतरता सांगण्यामध्ये वाईट नाहीये काही कमतरता नाहीये अरे नाहीये माझ्याकडे माझ्या गुरुवर्यांनी मला एवढंच दिलंय मला पुढचं सांगितलं नाहीये का आपली साधना कमी आहे मग चतुश्लोकी भागवतामध्ये निशोष्ठी शतम शतिदश शतम लक्षम सहस्राधिको लक्ष क्षितिपालताम क्षितिपती चक्रे शताम वांछति चक्रे स्वरसूर राजताम सुरपती
ब्रह्मास्पदं वाञ्छति ब्रह्मा शिवपदं शिवो हरिपदं आशावदिंको गतः. या श्लोकाचं वर्णन सांगत असताना अनेक प्रकारच्या अनेक विध गोष्टी अनेकांना माहीत असतील, परंतु योग्य परमात्मा प्राप्तीची जी मूळ गोष्ट आहे ती गोष्ट सर्वांना माहीत असेल असं नाही. आणि मग सर्वांच्या ठाई बसलेला जो भगवान परमात्मा आहे, विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला. आज मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल म्हणणाऱ्या संत महात्मे त्यांच्या पायाशी लोळण घालायला काय हरकत आहे. संत चरण राज लागता सहज, संत चरण राज लागता सहज, संत चरण राज लागता सहज, संत चरण राज लागता सहज. वासनेचे विजय विजय जळणी जाय, वासनेचे विजय जळणी जाय जाय, मग राम नामे उपजे आवडे आवडे, मग राम नामे उपजे आवडे. वासनेचे विजय जळणी जाय, वासनेचे विजय जळणी जाय, मग राम नामे उपजे आवडे, मग राम नामे उपजे आवडे आवडे. उठ उठ बाळा उठ. अरा अरा अरा. थकलंय ते दुपारी नाचलंय कथेमध्ये आहे का नाही. मी पाहिलं त्याला नाचताना असं सुंदर नाचत होतं ना. गोड नाचा नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी. अनेक ठिकाणी नाचण्यापेक्षा इथं नाचलेलं कधी पण चांगलं. कारण इथं नाचलं ना तर तिथं नाचण्याची वेळ येत नाही. म्हणजे इथंच नाचा आणि तिकडं नाचलं का मग ते वेगळ्या दरबारात नाचावं लागतं. मग वैतरणीचा प्रवास, पू, रक्त, मेद, आस्ती, मज्जा, वीर्य ह्या गोष्टी पुन्हा धडकला यायचं, पुन्हा जायचं, यायचं, पुन्हा जायचं. पण इथं नाचल्याच्या नंतर नाही. तू का म्हणे येणे झाले नाही, तू का म्हणे येणे झाले नाही आता, तुका म्हणे आता, तू का म्हणे येणे झाले नाही आता. राहिलो अनंता सिया पाया, राहिलो अनंता सिया पाया, राहिलो अनंता सिया पाया, राहिलो अनंता सिया पाया. तांडी मांडी मागे गेल्या बरोबरी, तांडी मांडी मागे गेल्या बरोबर, साने माने मागे गेल्या बरोबरी हो, तांडी मांडी मागे गेल्या बरोबर. बरोबर बरोबर. छान. मृदंगाची साथ छान आहे, गायकाची साथ छान आहे. कन्यारत्न धन्यवाद तुम्हाला. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री. छान वाटलं बालकांनो, तुम्ही खूप छान नाचताय. आणि नाचत असताना आणखी एक सांगतो तुम्हाला, क्षमा मागून सांगतो. नाचा, नाचू कीर्तनाची रंगी, ठीक आहे, परंतु मनाची अवस्था करून नाचण्याचा प्रयत्न जर केला तर खूप बरं होईल. अवस्था आणि आस्था याच्यामध्ये खूप मोठा बदल आहे, फरक आहे, आनंद आहे. हे असे रत्न आहेत ना, हे समाज घडवण्यासाठी कामी पडतात. पुढे चालून सहज घडत नाही. कुळ कन्या पुत्र होतील सारे,
कन्या पुत्र होण्यासाठी, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक होण्यासाठी, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची या, आपल्या हिता जो असे जगता, आपुल्या हिता जो असे जगता, आपल्या हिता जो असे जगता, आपुल्या हिता जो असे जगता, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. आपुल्या हिता जो असे जागता प्रमाण योग्य आहे, पण आपल्या अभंगाचा सुद्धा भाव तोच आहे. काय बोल वापरले त्यांनी, खूप मोलाचे बोल आहेत. मी ताट वाढून तयार आहे, जेवायला कुणीतरी या. जेवण हे ब्रह्मरसाचं जेवण आहे. गरे वाहू नका रान भरे, गरे वाहू नका रान भरे, तेरी तोहारोच वाटी तो तेरी तोहारोच वाटी तो तेरी तोहारोच वाटी तो अमृताची गोडी आहे. हा रस आहे ना, ब्रह्मरस घे काढा, तेने पिडा वारे, पथ्यनाम विठोबाचे. हे जे पथ्य आहे ना, हे नाम पथ्य आहे. भगवंताचं नाम आहे ना, हे पथ्य आहे. कशाचं? भवरोग ऐसे जाय अनिक काय शुल्लके. भवरोगाचं निवारण करण्याचं, किंवा भवसागर तरता कार्य करीत सा चिंता. पहिले उभा दाता कटी कर ठेवो. या संसार रूपी रहाट गाडग्यातून, या सागरातून, भवसागरातून, संसार रूपाच्या भवसागरातून तरुण जाण्यासाठी तो पलीकडे उभा आहे, पहिल्या तीराला उभा आहे. तो हात कमरेवर ठेवून सांगतोय, अरे घाबरू नका. वाट पाहे उभा भेटीची आवड, वाट पाहे उभा भेटीची आवड, वाट पाहे उभा भेटीची आवड, वाट पाहे उभा भेटीची आवड. कपाळूचा तडे होता वेळ, कपाळूचा तडे होता वेळ, कृपाळूचा तडे होता वेळ, कृपाळूचा तडे होता वेळ. आता माझी वेळ वाट पाहायला लागलाय. समाधान आहे, खूप आनंद वाटतो महाराज. ज्यावेळेस तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे, नेत्राची ओळखण पटली, भाषा कळाली, की मग तो आनंदच वेगळा आहे. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आणि मग आनंद आहे. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंद तरंग. खूप आनंद झालाय, तो ओसंडून वाहिला. आता छान गायन छान आहे, साऊंड सिस्टम छान आहे. आमचे वादक दादा अमोल दादा, त्यांच्या समोर नतमस्तक, खूप छान वाजवणं आहे. गुरुवर्य सुरेशजी तळवळकर गुरुजींचे ते पट्ट शिष्य आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. समाधान वाटलं. आणि जर आशांची संगती लाभली ना, काना वचनाची ये भेटी, सरिसाची पै किरीटी, ते वस्तू होऊनी उठी कवण एक जो.
मला दुसरी माऊली ज्ञानोबरायांची एक ओवी सांगायची. ती आपल्याला भगवान परमात्म्याकडे जात असताना दोन मार्ग सुचवते. एक विहंग मार्ग आणि दुसरा पिपिलिका मार्ग. विहंग मार्गाचं प्रतिपादन करतानाची एक ओवी आहे. उपलवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा, पावी वेगा पोळ्याची कृपा. लयच पोळ्या खाऊ घातल्या ना. त्यांना म्हणतोय मी मला कीर्तन करायचंय. कीर्तना डेकर शेवटी आलाच बघा. म्हणजे भरले खादले ते खावेची वाटे, तसं हा पण रसच आहे. हा खाल्ल्याने पोट भरलंय आणि तो बी खाल्ल्याने पोटच भरलंय. फक्त त्यांनी स्थूल देहाचं भरलंय, यांनी आत्मदेहाचं भरलंय. एवढाच फरक आहे. नैनन छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैन क्लेदयंत्याप न शोषयती मारुता. मग आत्मदेहाचं चिंतन करत असताना आत्म्याची तृप्ती काय म्हणते, आणि ज्यावेळेस आत्म्याची तृप्ती भेटते किंवा घडते त्यावेळेस त्या आत्मतृप्तीसाठी लागतं ते भोजन ब्रह्मरसाचं. आणि ब्रह्मरसाचं भोजन झालं की मग काय होतं, ब्रह्मज्ञान जेथे, ब्रह्मज्ञान जेथे, ब्रह्मज्ञान जेथे आसे घरोघरी. ब्रह्मज्ञान जेथे, ब्रह्मज्ञान जेथे, ब्रह्मज्ञान जेथे आसे घरोघरी. ब्रह्मज्ञान जेथे, ब्रह्मज्ञान जेथे, ब्रह्मज्ञान जेथे असे घरोघरी. जगाला भगवंताचा उपदेश देत असताना कुठेही चूक केली नाही. दोही ठाई तुका, दोही ठाई तुका, नाही पडू देत चुका. म्हणजे देव बैसले सिंहासनी, आल्या याचका होय धनी, या अभंगाचं शेवटचं चरण. आपण चुका, जे संत महात्म्यांचे विचार आहेत ते समाजापर्यंत पोहोचवत असताना आपल्याकडून जर झाली चूक तर त्या चुकीला माफी कदापिही नाही. नवे नवे समाज माफ करेल परंतु भगवंत माफ करणार नाही. किंवा नरकामध्ये यमदेव माफ करणार नाही. यमाचे यमदंड बैसतील माथा, यमाचे यमदंड बैसतील माथा. यमाचे यमदंड बैसतील माता, यमाचे यमदंड बैसतील माता. तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे, तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे. माझे यमदंड बैसतील माता, यमाचे यमदंड बैसतील माता. तेव्हा तुझं रक्षिता कोण
धन्यवाद. पुनश्च एक वेळ यमाच्या सदनामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याचं रक्षण करणारा कोणी नसतो का? इथल्या पापाला क्षमा नाही. मग या भूतलावरती आल्याच्या नंतर, या देहाला आल्याच्या नंतर आता आपण अभंगाचं चिंतन करूया. 10:38 झालेले आहेत. किती वाजेपर्यंत करू? कुणीतरी सुचवा. मला 9:28 गळ्यात पडला विना. हा 2 तास. नियम 11चा आहे, सकाळचा आहे. विठाला विठाला. काय करू आपण? वेळेत सोडू, परंतु फक्त धावत्या वेगामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. माझी बुद्धी काही एवढी प्रगल्भ नाहीये. मी तुम्हा सारखाच आहे आणि गुरुवार यांनी जे सांगितलं ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. फक्त एवढंच आहे, वेळेचा अभाव आहे. जे सांगायचं आहे त्याच्यासाठी वेळ कमी पडतोय, दिलगिरी व्यक्त करतो आणि जेवढं सांगण्याचा प्रयत्न होता होईल तेवढं ते सांगण्याचा प्रयत्न करतो. जर यदा कदाचित आपल्या जीवनामध्ये आपण ब्रह्मज्ञान प्राप्त केलं, न जाणू होत नाही परंतु केलं, आपण ब्रह्मज्ञानी झालो असं समजू. आपण ब्रह्मज्ञानी झाल्याच्या नंतर, ब्रह्मज्ञानी कधी होतो माणूस? ज्यावेळेस साधना करेल. साधन चतुष्टयादी प्रवृत्तीचा नाश होईल आणि साधन चतुष्टय प्रवृत्तीचा नाश झाल्याच्या नंतर ब्रह्मात्म्य ऐक्य वृत्ती वृत्तातीत होईल, म्हणजे वृत्तस्थ होईल. कंपल्सरी त्याला निधिध्यासन म्हणूया आपण. ध्यास लागेल. ध्यास या जीवाला लागला असे किंवा या छंद या नामाचा घेतला असे. छंदे छंदे गोविंदे आळवितुरे किंवा जनी वनी तपी संन्यासी हे ज्यांचं स्तवन करतात त्याचा आठव तो आपल्या जीवनामध्ये कायम राहिला असेल, त्यावेळेस ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीनं वाटचाल. ब्रह्मज्ञानी नाही, वाटचाल. मग ती वाटचाल चालू असताना वाटचाल कशी करायची हो? कशी करायची? सातत्य. मग 3 अवस्था, जागृत, मृत आणि बेशुद्ध. तिन्ही काळ, जागृत, मृत आणि बेशुद्ध, ह्या 3 देहाच्या अवस्था आहेत. पण मग जागृती, स्वप्ने आणि सुषुप्ती या स्थूल देहाच्या अवस्था आहेत. देहाच्या अवस्था 3 आहेत. त्या कोणत्या? जागृत, मृत आणि बेशुद्ध. पण स्थूल देहाच्या अवस्था कोणत्या? जागृती, स्वप्ने आणि सुसुप्ती, ह्या 3 अवस्था. त्या जागृती, स्वप्नी, सुसुप्तीमध्ये भगवंताचं नामचिंतन म्हणजे गोड रस सेवन, ब्रह्मरस सेवन. आणि त्या ब्रह्मरसाचं सेवन झाल्याच्या नंतर जो देह उरतो तो आतिकाय, म्हणजे महावाक्याचा बोध घेणारा देह. मग महावाक्याचा ज्या देहाने बोध घेतला तो देह कसा झाला म्हणतात? नाही पापारी ग काळे काळा खंडन हरिनाम कीर्तन बरबरे, हरिनाम कीर्तन बरबरे. नाही पापारी ग काळाच खंडन हरिनाम कीर्तन घरोघरी, हरिनाम कीर्तन घरोघरी. नाही पापारी घ काळाचे खंडन हरिनाम कीर्तन घरोघरी. मग सतत 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 जागृती, स्वप्ने, सुसुप्ती 3 अवस्थेमध्ये नामचिंतन. मग 3 अवस्थेमध्ये नामचिंतन चाललं की 3 देह, स्थूल देह नाही, 3 देह नाचायला लागतात. त्या 3च देहांना नाचवायचंय, स्थूल देहाला नाचवायचं नाही. स्थूल देह नाचला की विचित्र वाटतो, क्षमा मागून बोलतो. स्थूल देह नाचला की विचित्र वाटतो आणि सूक्ष्म कारण आणि महाकारण नाचले की आनंद होतो. सूक्ष्म देह आज्ञाचक्राच्या ठिकाणी आणि आज्ञाचक्राच्या ठिकाणी प्रगल्भ बोध झाला, परेच्या पलीकडचं घर केलं.
ब्रह्मात्म्य ऐक्य वृत्ती स्थिर केली आणि वृत्ती स्थिर केल्याच्या नंतर प्रकाशमान स्वरूप जे चिदाकार चिदानंद चिदघन रूप भगवान परमात्म्याचं दिसलं, त्या प्रकाशमान झालेल्या देहाने त्या वृत्तीनं, त्या वृत्ती शून्यातीत वृत्तीनं, वृत्ती आणि वृत्ती शून्यातीत वृत्ती म्हणजे वृत्तीचा लय करून वृत्तीवर विजय मिळवलेली वृत्ती. प्रवृत्ती आणि विवृत्ती आता इथं हा खूप खोलवरचा विषय आणि पण माझ्या पण डोक्यावरून गेलेला आहे, परंतु फक्त हा पोपटपंची बोलतोय, अनुभवला नाही, परंतु गुरुवाक्यात ऐकलेला आहे म्हणून सांगण्याचा. वृत्ती लयातीत वृत्ती म्हणजे ब्रह्मात्म्य ऐक्य ज्ञानाची प्रवृत्ती. मग ब्रह्मात्म्य ऐक्य झालं, मग ज्यांना ब्रह्मात्म्य ऐक्य झालं, ब्रह्मसत्य जगत मिथ्या ही धारणा झाली, मग तो देह कसा झाला? पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. मग तो दासाचा दास झाला. तो देह कोणता? जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. कुणाच्या चिंतने? ज्यांनी तिन्ही काळांवरती मात केली, तिन्ही काळांवर जय मिळवला. तिन्ही काळांचा जय मिळवल्याच्या नंतर नुसता तिन्ही काळावरती जय मिळवला नाही, तर तिन्ही लोकांवर जय मिळवला. आणि तिन्ही लोकांवर जय मिळवून आत्मवृत्ती लयातीत केली आणि लयातीत करून ते सकळांना तारण्याचे अधिकारी झाले. हे अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे ती तरिले सकळा, तुका म्हणे ती तरिले सकळा, तुका म्हणे ती तारले सकळा, तुका म्हणे ती तारले सकळा, तुका सहित पळे आपुल्या कोटी कोळा, सहित पळे आपुल्या कोटी कोळा, सहित पळे आपुल्या कोटी कोळा, सहित पळे ब्रह्मज्ञान देते असे घरोघरी, ब्रह्मज्ञान दे असे घरोघरी. आपल्या कोटी कोळा सहित पळे आपुल्या कोटी कुळा,
ब्रह्मज्ञान धन्य त्या नर नारी चतुर्भुज धन्य नर नारी चतुर्भुज चतुर्भुज धन्य त्या असे घरोघरी ब्रह्मज्ञान असे विठोबा तुमचा इशारा करणं साहजिक आहे. तुमच्या वेळेची मर्यादा झाली. धन्य तोचे ग्राम जेथे हरीच्या दास धन्य तोची वंश भक्ती भाग्य ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी धन्य नर नारी चतुर्भुज नाही पापा रीघ काळाचे खंडन हरिनाम कीर्तन घरोघरी ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी धन्य नर नारी चतुर्भुज तुका म्हणे तीही तारिले सकळा आपल्या कोटी कुळा सहित पये ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी धन्य नर नारी चतुर्भुज. या कीर्तन रूपी सेवेमध्ये मला जेवढं माझ्या गुरुवरींनी सांगितलं तेवढं तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. ही अचानक आलेली सेवा पण अचानक आली आणि इथं आल्यावर पण अचानकच अभंग दिला. हा ना, इथं आल्याच्या नंतर काय झालं, बाबा म्हणले अभंग विचारलाय. म्हणलं कॉपी मी करू का त्यांना करायला लावू. ते म्हणले तसं काही नाही, कॉपी कोणीच करू नका पण फक्त एकमेकाला सांभाळून घ्या. म्हणलं ठीक आहे. आणि सहज असा विषय झाला. म्हणलं तुम्ही सांगा अभंग मी निवडतो. ते म्हणले धन्य ते संसारी निवडा. म्हणजे त्यांनी परीक्षा घेतली माझी. आज मी परीक्षा देण्याचा प्रयत्न केलाय. पेपर कसा गेलाय तुमची तुम्ही ठरवा. आणि त्यांनी सहज म्हणले संसारिकाला धन्यता देण्यापेक्षा ग्रामाला धन्यता देऊ. म्हणजे गाव धन्य आहे. ज्या गावामध्ये कथा कीर्तन वगैरे चालतात. 45 वर्षाची तपश्चर्या आहे तुमची. आणि 45 वर्ष म्हणजे कबीरदास बुवा यांनी हा सप्ताह सुरुवात केला. बाबांनी सांगितलं कारण काय होतं, वयोवृद्ध माणसं पूर्वी विचारी होते, विवेकी होते, वैराग्यवान होते म्हणून लांबचा विचार करायचे. आजकालचे आपण सहज सहज एकमेकाला सांभाळून घेत नाहीत आणि मग त्याच्यामुळं काय होतं, दुफळी निर्माण होते आणि कार्याची जी व्याप्ती आहे ती थांबते. कार्याची व्याप्ती थांबायला नको. दूरदृष्टी ठेवा आणि दूरदृष्टी ठेवून कार्याची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करा. वेळ झालेली आहे परंतु अवघे 5 मिनिट मी आणखी घेणार आहे महाराज. का घेणार आहे त्याचं कारण सांगतो. हाताने टाळी मुखाने नामचिंतन करण्याचे अनेक काही वेगवेगळे कारणं आहेत परंतु त्याच्यात महत्त्वाचं कारण असं आहे, वैज्ञानिकांनी सुद्धा ते मान्य केलं, शरीरातली जी 72,000 नाड्या आहेत त्या 72,000 नाड्यांचा केंद्रबिंदू म्हणजे 4 ठिकाणी नसा एकत्रित झालेले आहेत. तळहातामध्ये, हृदय कमलस्थानी, नाभी कमलस्थानी आणि गुदद्वाराच्या ठिकाणी 4 ठिकाणी नसा एकत्रित झालेल्या आहेत. पण या मला सांगा गुदद्वाराच्या ठिकाणी नसा एकत्रित झाल्या त्याचा व्यायाम आपण करू शकतो का? नाही करू शकत. म्हणजे जठराग्नीच्या ठिकाणी, नाभी कमलाच्या ठिकाणी त्याचा व्यायाम करू शकतो परंतु तो व्यायाम म्हणजे प्राणायामाचा व्यायाम, प्राणायाम आपण करत नाही. प्राणायाम दिनचर्येनं केला पाहिजे. का? शरीर शुद्धी होते. म्हणजे प्राणापान घर्षण जर झालं तर तुमचा जठराग्नी तप्त होतो आणि खाल्लेलं तुम्हाला पचन होतं. पचन झालं की रोग व्याधी तुमच्यामध्ये येत नाहीत. अनेक रोग आतमध्ये येण्याचं कारण म्हणजे अपचन हे सर्वात मोलाचं कारण. जठराग्नीच तप्त होत नाही आणि जठराग्नी कशाने तप्त होतो? प्राण आणि आपणाच्या घर्षणाच्या ऊर्जेमुळे. आपण करत नाहीत, प्राणायाम करत नाहीत म्हणून आपल्याकडे रोग येतात. तिसरी गोष्ट हृदय कमलस्थानी, हृदयाची स्पंदन वाढण्यासाठी काय करावं लागतं? जो प्राणापानाचा व्यायाम आहे त्याच्यामध्ये एक वृत्ती स्थिर ठेवून ज्या वेळेस ते घर्षण होईल त्या घर्षणाची दूरदृष्टी इथं
कुठल्या तरी दृष्टीनं पडली पाहिजे. कुठल्या तरी म्हणण्यापेक्षा ज्ञानदृष्टी हारपली, दोन्ही नेत्र आंधळे, ही दृष्टी इथं पडली पाहिजे, हृदयाकार झाली पाहिजे. ती आपली होत नाही. म्हणून तरी किमान हाताने टाळी का वाजवायची? हातामध्ये, या तळ हातामध्ये सर्व शरीराच्या नसा इथं तरी एकत्रित परत झालेल्या आहेत. आणि याच्यामुळे ह्या टाळ्या वाजवल्या, अशी नाही वाजवायची, अशी नाही, ही अशी, ही पद्मनाभ टाळी. ही जर टाळी वाजवली तर या टाळीमुळे या हातांच्या नसा दाबल्या जातात आणि स्पंदन निर्माण होतात. ते हृदयाच्या चैतना शक्ती जागृत करतात. त्याच्यामुळं हृदया विकाराचा अटॅक येत नाही. म्हणून आता सध्या नवीन तरुण पिढी हृदयविकार, ब्लड प्रेशर, त्याच्यानंतर शुगर, आणखी हे जे आजार आहेत ना, याच्यामध्ये जडत आहेत. त्याचं कारण असं माइंड स्ट्रेस, आणि माइंड स्ट्रेस निर्माण होण्याचं आणखी एक मोलाचं कारण असं, हे खूप मोलाचं आहे म्हणून सांगतोय गुरुजी, 5 मिनिट घेतोय. माइंड स्ट्रेस निर्माण होण्याची कारणं, सध्याचं जे महत्त्वाचं उपकरण आपल्याला लागणारं संसारामध्ये, आपण अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टी महत्त्वाच्या मानत होतो. परंतु आता एक गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनमोल झालेली आहे, ती म्हणजे मोबाईल. अनमोल झाली मान्य आहे, परंतु ती कितपत त्याचा वापर करावा हे सुद्धा तेवढंच म्हणजे ते अभ्यासणं गरजेचं आहे. आणि ह्या वैज्ञानिकांनी लावलेल्या शोधानुसार त्याचं वर्म असं आहे, तुम्ही 3 तासाच्या 2 तासाच्या पुढे मोबाईल स्क्रीन किंवा लॅपटॉप समोर जर बसले तर तुमच्या चेतनाशक्ती काम करणं कमी करतात. जसं ड्रायव्हर, कुणीही असो, ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर 2 तासाच्या पुढे गाडी चालवू शकत नाही. म्हणून रस्त्याला आता जो समृद्धी महामार्ग झालाय, समृद्धी महामार्गावरती मी उदाहरण देऊ सांगतोय, लक्षात घ्या. हे समृद्धी महामार्गाला अवघ्या 250, 300, 500, 600 मीटर अंतरावरती, काही ठिकाणी 250 मीटर अंतरावरती, काही ठिकाणी 500 मीटर अंतरावरती, काही ठिकाणी 1200 मीटर अंतरावरती त्या छोट्या छोट्या पट्ट्या लावलेल्या आहेत. त्याच्यावर टायर असे भर्र वाजतात बघा. त्याचं कारण काय माहिती का? ड्रायव्हर जर हिप्नोटाईज झाला तर तो जागा होण्यासाठी त्या पट्ट्या लावलेल्या आहेत. म्हणजे स्वरांमध्ये बदल झाला, गाडीच्या चालण्याच्या स्वरामध्ये जरी बदल झाला तरी त्याची झोप थोडी तरी उडते. म्हणून आता 800 किलोमीटर, 1200 किलोमीटर तो समृद्धी महामार्ग आहे. मग 1200 किलोमीटरच्या अंतरात त्या ड्रायव्हरला सुपर रोड आहे, झोप लागणार. म्हणून ते हिप्नोटाईज न होण्यासाठी त्या पट्ट्या दिलेल्या आहेत. तसं मोबाईल स्क्रीन एक हिप्नोटाईज करणारी प्रवृत्ती आहे. मोबाईल स्क्रीनमध्ये ज्या ब्ल्यू लाईट्स आहेत, त्या ब्ल्यू लाईट्स काय करतात आपल्या चेहऱ्याला, म्हणजे हे खूप मोठं विषय आहे, गहन विषय आहे. त्या चेहऱ्यावरती आपल्या ज्या ब्ल्यू लाईट्स पडतात त्या आपल्याला झोप उडवतात आपली. आणि झोप उडवल्याच्या नंतर मनोवृत्तीमध्ये बदल होतो, चिडचिडेपणा, तामसीपणा आपला जागा होतो आणि समाजामध्ये आपण योग्य पद्धतीनं राहत नाही. दुसरी एक गोष्ट, मनोविकार तज्ज्ञांचं असं एक म्हणणं आहे की ते जे आता एक अम्लोपिया नावाचा रोग आलाय, तो मुलांची स्मरणशक्ती नाहीशी करतोय. लहान लहान मुलांची अनेक मुलं मरताना दिसत आहेत, त्यांचा मेंदू काम करताना दिसत नाहीये. माझी पालकांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे, ते अर्ध्या तासामध्ये, लय झालं समजा तुमचा मुलगा तुमच्यापाशी राहत नाही ना, त्याला दिवसातून अर्धा तास तुम्ही मोबाईल देऊ शकता. पण तो कसा देऊ शकता? जर द्यायचंय तर ते त्याच्या हिताचा अभ्यास त्याच्यात असेल तर त्याला द्या, आणि ते पण तुम्ही समक्ष असताना द्या. तुम्ही अयोग्य काळी त्याच्या हातात जर मोबाईल दिला आणि तुम्हाला टाइमपास करायचा आहे म्हणून त्या मुलाच्या हातात जर मोबाईल दिला, अधोगती होण्यास कमी वेळ, जास्त वेळ लागत नाही, अगदी थोडासा वेळ. अर्धक्षण घडता संताची संगती, त्याने होय शांती महत पापा. पण चांगल्याची संगती, वाईटाची घडली की वाईट लवकर आकर्षित होतं, आणि वाईट लवकर आकर्षित झालं की ते वाईटाचा परिणाम वाईटच होतो. म्हणून तुम्ही समक्ष आहेत तोपर्यंत मुलांना मोबाईल द्या, मोबाईल जास्त काळ देऊ नका. त्याच्यामुळं मृत्युमुखी पडायला लागलेत, मुलांची स्मरणशक्ती काम करणं. भविष्यात निर्माण होणारी पिढी आहे ती कमकुवत निर्माण व्हायला लागली. आणि नवे एक त्याच्या पाठीमागे आणखी दुसरं एक कारण, ज्या वयामध्ये मुलामुलींचे लग्न व्हायचे, ज्या वयामध्ये शुक्राणूंची संख्या योग्य पद्धतीने असते, क्षमा मागून बोलतो, मीडिया समोर गेलं तरी काही हरकत नाही, परंतु ज्या वयामध्ये योग्य पद्धतीने मुलामुलींची लग्न व्हायची आहेत त्या वेळेत होत नाहीयेत, समाज उत्पत्ती योग्य पद्धतीने होत नाहीये, आणि हे सांगणं कुणीतरी गरजेचं आहे. मग ती जी घडणारी
पुनश्च पिढी आहे त्याच्यावरती थोडा तरी अंकुश आपल्या बुद्धीनं आपण लावण्याचा प्रयत्न करा. थोर थोर महात्म्यांचे वाक्य ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या जीवनामध्ये सुधार करा. एवढं बोलून भव्य पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, कंठामध्ये भगवंताचं नामचिंतन करा आणि आपला देह आपली वाणी पवित्र करण्याचं काम करा. एवढं बोलून माझ्या कीर्तन रूपी सेवेला मी पूर्ण विराम या ठिकाणी देतो. ज्ञानेश्वर माऊली.